हॅलो गाईज, पीजे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी शेंगदाण्याची बर्फी करत आहे. त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच्या साला काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी पेस्ट करून घेतली आहे. जर तुमची पेस्ट जरा ओबडधोबड असेल तर तुम्ही चाळणीने चाळूनही घेऊ शकता. त्यानंतर एका कढईमध्ये मी 1 वाटी साखर आणि 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. आपल्याला पाक करायचा आहे बर्फीसाठी, तर त्यासाठी मी तेवढं पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर वेलचीची पूड टाकायची आहे फ्लेवरसाठी आणि हलवून घ्यायचं आहे. पाक यायला लागला की त्यामध्ये आपल्याला ते मिश्रण टाकायचं आहे केलेलं. आपण हलवून घ्यायचं व्यवस्थित. हलवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं घट्ट यायला लागलं ना, थोडं एकदम नॉर्मल, तर त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे आणि हलवून झाल्यानंतर तोपर्यंत एका साईडला का नाही आपल्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे एका प्लेटला. त्यानंतर आपण ते मिश्रण त्यामध्ये काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे झाले की काढून घेतल्यानंतर आपण ते थापून घ्यायचं आहे आणि कापून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपली बर्फी खाण्यासाठी तयार आहे. खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर